हे निकॉनचं प्रोडक्ट अजिबात घेऊ नका तुम्ही, खरंच सांगते अजिबात घेऊ नका. सेमच वाटतंय मला तर. हा निकॉनी प्रोडक्ट, याची ॲडव्हर्टाईज तुम्ही खूप बघितली असेल इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती. लोक रस्त्यावरती हे लावतात, काढतात, लगेच गोरं होतं, चेहऱ्यावरती लावतात, लगेच स्टॅट निघून जातं असं म्हणतायत. म्हणून मी 1200 रुपयाचा हा प्रोडक्ट आहे, मागवला आहे. मी अनकट व्हिडिओ बनवणार आहे आणि लाईव्ह तुम्हाला लावून दाखवणार आहे की खरंच हे होतं की नाही. कोणतंही कोलॅबरेशन नाही आहे, काही नाही आहे, ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे. तर चला आपण बघूया. तर 1200 रुपयामध्ये त्यांनी मला हे 3 दिलेले आहेत बॉटल्स. त्याच्यामध्ये हे आहे ते स्टार्टला लावायचं आहे आणि ही एवढीशीच बॉटल आहे जी मेन इन्ग्रेडियंट आहे. त्याच्यामध्ये पण इतकंसंच आहे, म्हणजे 1200 रुपयाला तुम्हाला एवढंसच भेटणार आहे. आणि हे आहे त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे. तर हे 3 अशा क्रीम आहेत. त्याच्यानंतर त्यांनी एक वाटी दिली आहे ज्याला आतमध्ये हे काटे आहेत, एक ब्रश दिलाय आणि हे मेजरिंगचं एक हे दिलंय, स्पून दिलाय. तर त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय की मेजरमेंट असेच पाहिजेत, नाहीतर इफेक्ट येणार नाही. तुम्हाला खूप म्हणजे भीती घालतात की असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. त्याच्याबरोबर एक बुक आली आहे, त्याच्यामध्ये पण खूप रेड अक्षरात लिहिलं की तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला इफेक्ट दिसणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ येतो की असंच करा नाही तर तुम्हाला इफेक्ट दिसणार नाही, असं तसं. त्यामुळे मी खूप प्रिकॉशन घेऊन पहिला सगळं वाचलं, एकदा हँड टेस्ट केली होती. तरी पण मी फेसवरती ऑनलाईन म्हणजे लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपल्याला मेन आहेत या 2 क्रीम. ओके, आणि ही क्रीम आहे जी प्री स्टार्टिंगला लावायची. तर ही मी पहिल्या चेहऱ्याला लावून घेते. आता त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की तुम्ही ॲब्रो, मिशी, दाढी वगैरेवरती लावू नका, कारण की ह्याच्याने केस गोल्डन होतील. म्हणून मी एक बेल्ट लावते, कुठलाही बेल्ट घ्या. आता प्रॉपर मेजरमेंट्स आहेत. एक छोटी बॉटल आहे आणि एक मोठी बॉटल आहे, आणि स्पूनमध्ये पण एक छोटी साईड आहे आणि एक मोठी साईड आहे. तर या छोट्या साईडमध्ये हे छोटं इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे आणि मोठ्यामध्ये हे इन्ग्रेडियंट आहे, आणि हे एवढंसंच घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जराही जास्त घ्यायचं नाही. किती जास्त घेतलं तर जास्त गोरं होईल असं काही नाही, हे एवढंच घ्यायचं आहे. ओके, चला तर आपण घेऊया प्रॉपर मेजरमेंट. तर 2 इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. आणि आता सगळ्यात 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 इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे 2 मिनिट याला मिक्स करायचंच आहे. तुम्ही याला एक्सक्यूज नाही करू शकत. 2 मिनिटं तुम्हाला मिक्स करायचंच आहे. त्यामुळे 2 मिनिटं मी आता मिक्स करत राहील. याचा कलर लगेचच पिंक होतं म्हणून थांबायचं नाही, बरोबर 2 मिनिट फिरवत राहायचं. तर मी टायमर लावलेला आहे आणि आता फक्त 10 सेकंद राहिलेले आहेत. 4, 3, 2, 1. कट. आता ह्याला मी थिक लेअर लावायला सांगितलं त्यांनी. मी हाताने लावते. मला काही ब्रशचा जमेना म्हणून मी हाताने लावायला घेतलं. आणि अजिबात म्हणजे अजिबात ॲब्रोला लावू नका, नाही तर तुमचे ॲब्रो सोनेरी होतील. आणि लागलं जरी तरी कापडाने पुसून घ्या.
आणि जर हे तुमच्या ड्रेसला लागलं तर तुमचा ड्रेस खराब, कारण की मी ट्रायल करत होते तेव्हा माझ्या लेगिन्सला लागलं आणि माझी लेगिन्स पूर्ण खराब झाली. मेजरमेंट खूप दिले त्यांनी, चेहऱ्याला खूप लावलं तरी पण होतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स कराल तेव्हा मला वाटते की दोघं जण साईडला बसा, दोघांचं तर फेस आरामात कव्हर होईल. ओके, तर फिनिश झालंय. त्यांनी सांगितलं 20 to 25 मिनिट्स, तर मी 20 पण ठेवणार नाही कारण की खूप अर्ली होईल. 25 मिनिट एक्सटेंड करू नका, म्हणजे 25 पण खूप लेट होईल. म्हणून मी बरोबर 22 मिनिटाचा टायमर लावते. चलो. तर माझा टायमर वाजलाय, आता मी हे पुसून घेते. सेमच वाटतंय मला तर. हलकासा डिफरन्स आहे मे बी. एक काम करते, मी तोंड धुवून येते. तो तोंड धुवून आले मी, मला इतका असं ड्रास्टिक काही चेंज वाटत नाही. हा थोडासा मे बी झाला असेल, कारण की जे हेअर्स आहेत चेहऱ्यावरचे ते गोल्डन झालेत. जवळनं जर बघितलं तुम्ही तर गोल्डन झालेत. हातावरती मी पुसायचं राहिले हात. थोडासा डिफरन्स, थोडासा इतका हलकासा, तर मला इतकं काही वर्थ वाटत नाही. याचे दोनच अर्थ होऊ शकतात. एक तर हे प्रोडक्ट काहीच कामाचं नाही आहे. सेकंड, माझी स्किन बिलकुलच टॅन झाली नव्हती, त्यामुळं ते दिसतच नाही आहे. असं तर होऊच शकत नाही, कारण की टॅन ऑब्व्हियसली झाले असणार, कारण की मी डी टॅन वगैरे काय करून खूप दिवस झाले आणि काहीच मला इतका असा ड्रास्टिक इफेक्ट वाटत नाही. तर मी पहिला ते पोस्टवाली क्रीम लावून घेते, कारण की खूप चणचण चेहऱ्याला खूप चणचणत आहे. हे ब्लीचच आहे, ब्लीचचाच प्रकार आहे हा. ही कोणतीही पॉलिश क्रीम वगैरे नाही आहे, हे ब्लीचच आहे. आणि 1200 रुपयाला तर तुम्ही पॉलिश म्हणून हे विकत आहे, तर नॉट वर्थ. माझ्याकडून थम्स डाऊन. काही गरज नाही आहे 1200 रुपयाचं प्रोडक्ट घ्यायची. क्रीम लावायला सांगितली कमी झाल्यानंतर, आणि खरंच लावणं गरजेचं आहे, कारण की खूप चेहरा चणचण, असं वाटतं की केमिकल लावलंय चेहऱ्यावरती. सो पूर्ण अनकट व्हिडिओ तो तुमच्या समोर करून दाखवलाय. आणि हे तुमच्या समोर करून दाखवायचं कारण की मी एकदा करून बघितलं होतं माझ्या हस्बंडच्या फेसवरती आणि माझ्या हातावरती पण. तो टेम्पररी रिझल्ट दिसला मला, रात्री रिझल्ट दिसला आणि सकाळपर्यंत तो गायब पण. म्हणजे मी उन्हातही गेले नाही, काहीच नाही, तरीही तो इफेक्ट गायब झाला. तर हा टेम्पररी रिझल्ट आहे आणि हा इतकाही ड्रास्टिक नाही आहे की तुम्ही त्याच्यासाठी पैसे खर्च करा. त्यापेक्षा हळद बेसन लावलं तरी मला वाटतं हा एवढा इफेक्ट तरी नक्कीच येईल, आणि काही वर्थ नाही. सो अजिबात घेऊ नका हे प्रोडक्ट. खूप हाईप आहे आणि ऑनेस्टली सांगते, माझं काही या प्रोडक्ट बरोबर वाकडं नाही आहे किंवा काही नाही आहे, पण मला जे वाटलं, ऑनेस्टली सगळे म्हणतात प्रोडक्ट घ्या, पण नाही, मला वर्थ वाटत नाही आहे. खूप जास्त चणचण करते, अशी आग येते चेहऱ्यामधून, अशी इतकं जास्त चणचण करत. मला काहीच गरज नव्हती हे पैसे घालून घ्यायची. मी फक्त, मला एक व्हिडिओ बनवायचा होता, खरंच ह्याचा रिव्ह्यू द्यायचा होता म्हणून घेतलेली. पण मला असं वाटतं की बर्फ लावावा चेहऱ्यावरती, इतकं जास्त हीट असं चेहऱ्यामधून आग येते, आग.